नमस्कार. आजचा विषय आहे एक्सेप्टेशन. अपेक्षा. अपेक्षा अशी ज्यांच्याकडे आज समजा एखादी स्विफ्ट गाडी आहे त्याला फॉर्च्युनर पाहिजे, ज्याच्याकडे 2 BHK फ्लॅट आहे त्याला 4 BHK पाहिजे, ज्याच्याकडे 4 BHK आहे त्याच्यात फर्निचर करायचं आहे, ज्याच्याकडे शेती नाही आहे त्याला शेती घ्यायची आहे, ज्याच्याकडे फ्लॅट आहे त्याला प्लॉट घ्यायचा आहे. अशा अनेक लोकांच्या आपल्याकडे अपेक्षा आपण बघतो, त्या कधीच संपत नाही. मग याचं कसं इथं कुठंतरी समाधानी माणूस होते का? समाधानी अजिबात माणूस कधीच होत नाही. पण आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या त्याच्यात समाधानी वाटायला पाहिजे असं लोक म्हणतात. सुखाची खावी पूर्ण खायची तर अर्धी खावी असं लोकांचं म्हणणं आहे. मला बरंच लोकांचं ऐकलं असं, पण असं नाही आहे. कुठेतरी आपले स्वप्ने मोठे असायलाच पाहिजे, एक्सेप्टेशन असायलाच पाहिजे, अपेक्षा असायलाच पाहिजे. पण त्या अपेक्षा आपल्या किती पर्यंत आपल्याला त्याची मर्यादा किती, म्हणजे जर तुम्हाला कोणत्या अपेक्षा, तुम्हाला स्विफ्ट गाडी आहे तर फॉर्च्युनर घ्यायची आहे, तुम्ही घ्या, त्याच्यासाठी एक वेगळी मेहनत करा. पण त्याच्यासाठी तुम्ही फ्रस्ट्रेट होऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुम्ही टेन्शन घेतलं, फ्रस्ट्रेट झाले तर कुठंतरी चुकीचं आहे. अपेक्षा असायलाच पाहिजे. माणूस मोठ्या स्वप्नांसाठीच जगायला पाहिजे, यात काहीच शंका नाही आहे. म्हणतात की जे मिळालं त्यात सुखी राहा. हा, मेहनत करायलाच पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. आपला जन्म आहे, झालाच त्याच्यासाठी आहे. हा माणसाचा माइंड जो दिलेला आहे, माणसानं प्रगतिशीलच राहायला पाहिजे, त्यात काहीच शंका नाही आहे. पण तो कुठंतरी तुम्ही जेव्हा कोणता स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाता किंवा तुमच्या एक्सेप्टेशन ज्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करण्यासाठी जाता, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जाता, तुम्ही कुठेतरी महागडी कार गाडी काय असतील ते घेण्याचा प्रयत्न करता आणि त्यासाठी तुम्ही फ्रस्ट्रेट होता, टेन्शनमध्ये येता आणि ते सगळं होत नाही किंवा त्या सगळ्यापासून तुम्ही परिवारापासून कुठेतरी तुटता आणि खूप काम मेहनत करता. तर या गोष्टी नको. एक्सेप्टेशन अपेक्षा व्हायलाच पाहिजे. फक्त फरक असा आहे की त्या एक्सेप्टेशन आपल्यावर भावी नाही झाल्या पाहिजे. आपल्यावर त्यांनी त्या एक्सेप्टेशनमुळं आपल्यावर त्यांनी वर्चस्व नाही केलं पाहिजे, आपण त्याच्यावर वर्चस्व केलं पाहिजे. मेहनत करा, पण ते आनंददायी मेहनत करा. तुम्हाला त्या कामापासून एन्जॉयमेंट भेटलं पाहिजे, तुम्हाला ते काम करता करता एन्जॉय झाला पाहिजे. नाहीतर तुम्ही अपेक्षा आहे गाडी घ्यायची आहे म्हणून ओव्हर टाईम करत आहे, बिमार पडत आहे आणि तेच पैसे इकडे लावत आहे, आणि गाडी घ्यायची आहे म्हणून ते गाडी घ्यायची मग इकडे सगळे पैसे बिमारीत लावायचे. अशा प्रकारचं जर तुमच्या अपेक्षा असतील तर ह्या कुठंतरी चुकीच्या आहे. तर नक्कीच आपले स्वप्न मोठे ठेवावे, आणि स्वप्न मोठे ठेवलेच तर त्यासाठी प्रयत्न करा. पण ते प्रयत्न फ्रस्ट्रेशन मधून बाहेर नाही निघता कामा नये, याचं तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. आजचा विषय फार छोटा आणि असा आहे. तर थँक्यू मित्रांनो.